हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकाचं सहर्ष स्वागत. आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सेटनेट परीक्षा असतील, MPSC अंतर्गत जी सुरू आहे प्राध्यापक भरती, अधिव्यक्ता भरती, जाहिरात क्रमांक 114 115 या संदर्भात अद्ययावत माहिती, सेटनेट परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी या सर्व माहिती प्रक्रियेसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पूर्वीचे पुणे विद्यापीठ, जाहिरात क्रमांक 28 दिनांक 13 सप्टेंबर 2024चे शुद्धीपत्रक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागामधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व या संवर्गातील रिक्त एकूण 111 शिक्षकी पदांच्या भरतीकरिता जाहिरात क्रमांक 28 दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये आणि विद्यापीठीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक 2025 अन्वये दिनांक 13 सप्टेंबर 2024 यास अनुसरून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची मुदत शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी ते रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 पर्यंत देता येणार आहे. जे विद्यार्थी नव्यानं सेटनेट उत्तीर्ण झाले त्यांना ही संधी आहे. तर तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत व संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात येत आहे. पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. बघा, मूळ जी जाहिरात आहे तीही आपण आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केली होती, टाकली होती. सहाय्यक प्राध्यापक 47 पदं आहेत, सहयोगी प्राध्यापक 32 पदं आहेत, प्राध्यापक 32 पदं आहेत, एकूण 141. बघा, सहाय्यक प्राध्यापकासाठी ज्यांचं सेटनेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, नव्यानं म्हणजे 15 जून 2025ची जी सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत तेही विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर ज्या 47 पदं आहेत त्या पदासाठी अर्ज करू शकतात. जाहिरात क्रमांक 36 दिनांक 30 डिसेंबर 2023 आणि जाहिरात क्रमांक 28 दिनांक 13 सप्टेंबर 2024 अन्वये अर्ज केलेले उमेदवार त्यांच्या अर्जामध्ये बदल सुधारणा करू शकतात. तसेच सदर मुदतीमध्ये नवीन उमेदवार देखील अर्ज करू शकतो. जुन्या विद्यार्थ्यांना फक्त त्यामध्ये 2दा यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे त्यांना बदल काही करायचे असतील तर एडिटिंग करू शकता. नव्यानं तुम्हाला अर्ज करायची आवश्यकता नाही. जे नवीन उत्तीर्ण झाले तेही अर्ज करू शकतात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी. तुम्ही असं गृहीत धरा, नव्यानं जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी की तुमच्यासाठी ही जाहिरात परत ओपन झालेली आहे. जाहिरात क्रमांक 28 दिनांक 13 सप्टेंबर 2024 करिताचे सविस्तर शुद्धीपत्रक विद्यापीठाच्या ॲडमिन पुणे uniPune.ac.in रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर शुक्रवारी दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये आरक्षण, कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत हे सविस्तर दिलेलं आहे, तुम्ही तिथं पाहू शकता. हे कालच म्हणजे 4 तारखेला कालच हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे नव्यानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे. नक्कीच तुमच्यासाठी ही जाहिरात परत रिओपन झाली असं गृहीत धरा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, तुमच्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा, निश्चितच तुम्हाला यश मिळेल. परत एकदा सर्वांना या जाहिरातीच्या तयारीसाठी, मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.